हाय फ्रेंड्स, नमस्कार. समर्थ अकॅडमी भंडारा या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत चालू घडामोडी सत्रातील पुढचे प्रश्न आता आपण पाहूयात. तर यातील पहिला प्रश्न पाहण्याच्या अगोदर तुम्हाला रिक्वेस्ट आहे की आपण जे रोज चालू घडामोडी पाहत आहोत या चालू घडामोडी उपक्रमाला तुमचा भरपूर असा प्रतिसाद मिळत आहे. तरी स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या मित्रमैत्रिणींना आपला व्हिडिओ शेअर करत जा. त्याचबरोबर जास्तीत जास्त लाईक आणि शेअर सबस्क्राईब आपल्या चॅनलला करा. पाहूयात पुढचा प्रश्न. वायुशक्ती 24 सराव कुठे होणार आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 पोखरण या ठिकाणी हे असणारा वायुशक्ती 24 हा युद्ध सराव होणार आहे. पुढचा प्रश्न नंबर 2 चा. नुकतेच निधन झालेले हेगे गिनगोब हे कोणत्या देशाचे राष्ट्रपती होते? त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 नामिबिया या देशाचे राष्ट्रपती हेगे गिनगोब यांचे नुकतेच निधन झालेले आहे. पुढचा प्रश्न. भारताचे पहिले डिजिटल नॅशनल म्युझियम ऑफ एपिग्राफीचे उद्घाटन कोठे करण्यात आले आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 हैदराबाद या ठिकाणी डिजिटल नॅशनल म्युझियम ऑफ एपिग्राफी पहिलं भारतातील हे असणारं डिजिटल नॅशनल म्युझियम ऑफ एपिग्राफी आहे. त्याचं उद्घाटन हैदराबाद इथं करण्यात आलेलं आहे. पुढचा प्रश्न बघा. अलीकडे बातम्यामध्ये दिसलेल्या अभ्यासचे खालीलपैकी कोणते वर्णन सर्वोत्तम आहे? म्हणजे एक्झॅक्ट बरोबर आहे असं त्यांना या प्रश्नातून विचारायचं आहे. त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 हाय स्पीड एक्सपेंडेबल एरियल टार्गेट हे अभ्यासचं सर्वोत्तम वर्णन असणार आहे. पुढचा प्रश्न नंबर 5. अलीकडे बातम्यामध्ये दिसलेला मेरा गाव मेरी धरोहर कार्यक्रम कोणत्या मंत्रालयाच्या अंतर्गत येतो? त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 सांस्कृतिक मंत्रालया अंतर्गत मेरा गाव मेरी धरोहर हा असणारा उपक्रम किंवा कार्यक्रम सुरू केलेला आहे. पुढचा प्रश्न 6 नंबरचा. महाराष्ट्रातील पहिले फुलपाखराचे गाव पारपोली खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? पर्याय क्रमांक 4 सिंधुदुर्ग जिल्ह्यात पहिलं फुलपाखराचं गाव महाराष्ट्रातील पारपोली हे झालेलं आहे. पुढचा प्रश्न 7 नंबरचा. महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेअंतर्गत किती मेगावॉट सौर ऊर्जा निर्मितीचे उद्दिष्ट ठेवले आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 7000 मेगावॉट इतकं सौर ऊर्जा निर्मितीचं उद्दिष्ट महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेअंतर्गत ठेवलेले आहे. पुढचा प्रश्न 8 नंबरचा. महाराष्ट्र सरकारने अंतरिम अर्थसंकल्पामध्ये पार्टीच्या धर्तीवर कोणत्या समाजासाठी आरटी संस्थेची स्थापना करण्याची घोषणा केलेली आहे? त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 मातंग समाजासाठी आरटी या संस्थेची स्थापना करण्याची घोषणा महाराष्ट्र सरकारने अंतरिम अर्थसंकल्पामध्ये केलेली आहे. पुढचा प्रश्न 9 नंबरचा. महाराष्ट्र सरकारने अंतरिम अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांसाठी कोणती नवीन योजना जाहीर केली आहे? त्याच्यातलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 मागेल त्याला सौर कृषी पंप ही योजना सरकारने या अर्थसंकल्पामध्ये जाहीर केलेली आहे. त्याच्या अगोदरचे जे हे 3 ऑप्शन आहेत ते ऑलरेडी अस्तित्वात आहेत. आता जो अंतरिम का म्हटले जाते? कारण जेव्हा निवडणुका तोंडावर असतात आणि काही महिन्यासाठी जेव्हा एखादं सरकार अर्थसंकल्प सादर करतोय त्याला अंतरिम अर्थसंकल्प म्हणतात. म्हणून या अर्थसंकल्पाला अंतरिम अर्थसंकल्प म्हणलेला आहे आणि याच्यामध्ये नंबर 4 पर्याय मागेल त्याला सौर कृषी पंप ही योजना जाहीर केलेली आहे. पुढचा प्रश्न 10 नंबरचा बघा. राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा 2023 डॅश डॅश येथे होणार आहेत. त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 गोवा येथे या असणाऱ्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा 2023 होणार आहेत. पुढचा प्रश्न 11 नंबरचा. अलीकडे बातम्यामध्ये दिसलेल्या किंवा पाहिलेल्या समर्थ योजनेचे प्राथमिक उद्दिष्ट काय आहे? त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 MSME ना सहाय्य प्रदान करणे. MSME ना म्हणजेच काय? तर स्मॉल जे बिझनेस आहेत त्या स्मॉल व्यवसाय असणाऱ्या लोकांना, लहान व्यवसाय असणाऱ्या लोकांना मदत करण्याचं, सहाय्य करण्याचं प्राथमिक उद्दिष्ट समर्थ योजनेचं आहे. पुढचा प्रश्न नंबर 12 पहा.
AICTE ने सादर केलेल्या परदेशातील स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठी विद्यार्थ्यांना सहाय्य, ज्याला आपण SSPCA ही योजना म्हणतो, तर या योजनेचं प्राथमिक उद्दिष्ट काय आहे? त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, तांत्रिक शिक्षणात भारतीय विद्यार्थ्यांची जागतिक स्पर्धात्मकता वाढवणे. ठीक आहे, पाहूया पुढचा प्रश्न नंबर 13. जागतिक शाश्वत विकास शिखर परिषद WSDS ज्याला आपण म्हणतो नुकतीच बातम्यामध्ये दिसली, तर ती दरवर्षी कोणत्या संस्थेद्वारे आयोजित केली जाते? म्हणजे जागतिक शाश्वत विकास शिखर परिषद ही दरवर्षी कोणत्या संस्थेद्वारे आयोजित केली जाते? अशा पद्धतीचा प्रश्न आपल्याला इथं विचारलेला आहे. त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, ऊर्जा आणि संसाधन संस्था ही दरवर्षी जागतिक विकास शिखर परिषद WSDS आयोजित करते. पुढचा प्रश्न, अलीकडे कोणत्या शहराने ट्रान्सजेंडर समुदायासाठी मोफत बस प्रवासाची घोषणा केली? उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, दिल्ली या असणाऱ्या शहराने ट्रान्सजेंडर समुदायासाठी मोफत बस प्रवासाची घोषणा केलेली आहे. शेवटचा प्रश्न आजच्या चालू घडामोडी सत्रातला बघा, किलकारी कार्यक्रम मोबाईल हेल्थ उपक्रम याला M-Health असं पण म्हटलं जातंय, हा कोणत्या राज्यामध्ये सुरू करण्यात आलेला आहे? किलकारी कार्यक्रम मोबाईल हेल्थ उपक्रम, याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, गुजरात आणि महाराष्ट्र या 2 राज्यांमध्ये हा किलकारी कार्यक्रम किंवा मोबाईल हेल्थ उपक्रम सुरू केलेला आहे. अशा पद्धतीने 15 प्रश्न आज आपण आजच्या चालू घडामोडी सत्रामध्ये पाहिलेले आहेत. राहिलेले प्रश्न आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहूयात. हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्सवर नक्की कळवा. जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.